सोयाबीन पीक साधारणतः 20 ते 25 दिवसांचे झाले की त्यावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन वाढीच्या अवस्थेत 10 ते 20% पाने खाल्ल्यामुळे जरी फारसे नुकसान होत नसले तरी फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येते. सोयाबीन पिकावर 3 प्रकारच्या पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. चालताना उंटाच्या पाठीसारखा बाक करत असल्यामुळे उंटअळी सहजच ओळखता येते. लहान अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात, तर मोठ्या अळ्या पानाला छिद्र पाडून पाने खातात. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फक्त शिराच शिल्लक राहतात. स्पोडोप्टेरा अळी मळकट हिरव्या रंगाची असून शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. लहान अळ्या सामूहिकपणे पानातील हिरवा भाग खातात व पानाची चाळणी करतात. अळ्या मोठ्या झाल्या की पूर्ण शेतात पसरतात आणि स्वतंत्रपणे पाने, फुले आणि शेंगा खातात. सोयाबीनच्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत कळ्या, फुले आणि शेंगा खाऊन हेलिकोवर्पा किंवा घाटे अळी पिकाचे जास्त नुकसान करते. शेंगात दाणे भरण्याच्या वेळेस मोठ्या शेंगांना अनियमित आकाराची गोल छिद्रे पाडून अळी कोवळे दाणे खाते. फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनात घट येते. सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव कमी राहावा याकरिता बियाण्याचे आणि रासायनिक खताचे प्रमाण शिफारसीनुसारच वापरावे. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. मुख्य पिकाभोवती एरंडी, सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावरील स्पोडोप्टेरा अळीचे अंडीपुंज आणि लहान अळ्याग्रस्त पाने गोळा करून नष्ट करावीत. शेतात एकरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत. स्पोडोप्टेरा आणि हेलिकोवर्पा अळीच्या व्यवस्थापनाकरिता पिकामध्ये एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावून त्यामध्ये अनुक्रमे स्पोडोल्यूर आणि हेलिल्यूर लावावी. किडीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता पहिली फवारणी 5% निंबोळी अर्काची करावी. निरीक्षणाअंती पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी 10 अळ्या प्रतिमीटर ओळीत किंवा पीक फुलोऱ्यावर असताना 4 अळ्या प्रतिमीटर ओळीत किंवा पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना 3 अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळून आल्यास व्यवस्थापनाकरता इमामेक्टिन बेन्झोएट 1.9 EC 8.5 मिली किंवा फ्ल्यूबेंडियामाइड 39.35% SC 3 मिली किंवा फ्ल्यूबेंडियामाइड 20% दाणेदार 5 ते 6 ग्राम किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 9.30 अधिक लॅम्बडासायहोलोथ्रिन 4.60% ZC 4 मिली किंवा नोव्हॅल्युरॉन 5.25 अधिक इंडोक्झाकार्ब 4.50 SC 17 मिली यापैकी कोणत्याही एका कीडनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शिफारस केलेले कीडनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रेअरचा वापर करावयाचा झाल्यास पाण्याचे प्रमाण तेच ठेवून कीटकनाशकाचे प्रमाण 3 पट करावे. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.